नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे मसूर डाळीची साधी इडली आणि चटणी इडली। चला तर मग बघूया कशी करायची ते। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ही मी 1 वाटी मसूर डाळ घेतली होती, 3 वाट्या मी तांदूळ घेतले, 1 टीस्पून मेथी दाणा आणि अर्धी वाटी मी जाडे पोहे, ज्याचे आपण पोहे करतो ते पोहे घेतलेले होते। ही डाळ आणि तांदूळ मी 3 तास भिजत ठेवलेलं होतं, त्याच्याबरोबर मेथी दाणाही भिजत घातलेला होता। आणि 3 तासानंतर जेव्हा मी वाटायला घेतलं हे, त्यावेळेला मी एक 5 मिनिटं आधी जाडे पोहे पाण्यात भिजवून त्या वाटणात मिक्स केले। रात्रभर हे मी मिश्रण ठेवलेलं होतं फसफसण्यासाठी। बघूया आता आपण ते किती फसफसलंय ते। हे बघा 8 तास माझं मी ठेवलं होतं। हे पहा असं छान फसफसलेलं दिसतंय। आता आपण याच्या इडल्या करूया। आता मी हे पीठ जेवढं पाहिजे आपल्याला इडल्या लावायच्या आहेत तेवढं एका भांड्यात आपण काढून घेऊया। गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं, पण मला ज्या पद्धतीने माझं हे पहा मिश्रण कसं मी चमच्यात ओतून दाखवते आहे, इतपत जे पातळ झालं आहे म्हणजे मला यात पाणी टाकण्याची गरज वाटत नाही आहे। थोडंसं चवीला मी मीठ घालणार आहे। मी अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे, अगदी चवीपुरतं। तुम्ही बघाल डाळीमुळे पिठाचा रंग असा गुलाबीसर आलेला आहे। आता मी इडलीचा कुकर ठेवलेला आहे आधीच गरम करायला, पाणी त्यात घालून। आणि इकडे मी या आता आपल्या इडल्या टाकून देते, तुम्हाला दाखवते। मी तेल लावलेलं आहे मी। आता आपण चटणी इडली करूया, किंवा मसाला इडली म्हणा तुम्ही त्याला। पहिल्यांदा अगदी मी थोडं थोडं घालून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चटणी स्प्रेड करणार आहे आणि परत हे पीठ त्याच्यावर घालणार आहे। टिफिनला वगैरे देताना ही अशी इडली दिली मुलांना तर वेगळी चटणी आणि काही देण्याची गरज आहे मुलांना काय, किंवा आपण कधी जर प्रवासाला गेलो तर अशी चटणी इडली केली तर सोयीची होते खाण्यासाठी। आता आपण याच्यात चटणी घालूया। नेहमी आपण उडदाची डाळ वापरूनच इडली करतो। आज मी मुद्दामून हे मसूर डाळीची इडली केलेली आहे, कारण मसूर डाळ याचे खूप फायदे आहेत। अनेक डाळी असतात, आपण फक्त एकच प्रकारची डाळ वापरली जाते। अनेक लोक असतात ज्यांना उडदाची डाळ जड म्हणून पचत नाही म्हणतात, आणि मग ते दही वडा, इडली, सांबार वडा खायला नाही म्हणतात। पण अशा वेळी आज मी मसूर डाळ मुद्दामच वापरली आहे। या मसूर डाळीचे फायदे म्हणजे हृदयासाठी खूप चांगली असते, कारण ती कोलेस्ट्रॉल आणि बीपी कंट्रोल करते। पचनासाठी खूप चांगली आहे। त्याचप्रमाणे वेट मॅनेजमेंटसाठी चांगली आहे, कारण त्यात खूप हाय फायबर आहे आणि हाय प्रोटीन आहे। त्याच्यामुळे ही डाळ आपण खरं रोजच थोडी थोडी तरी खाल्लीच पाहिजे। मग तुम्ही जेव्हा वरण करता तुरीच्या डाळीचं किंवा मुगाचं कोणतंही, तर त्यात जर ही डाळ थोडी थोडी टाकली ना तरी सुद्धा त्याचे खूप फायदे होतात। आता आपण ही मसाला इडली तयार करून घेऊया। आधी सगळ्या इडल्यांमध्ये सगळं व्यवस्थित मी ही चटणी भरून घेते। यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता, मी आज चटणीच घालते आहे। हे पहा, आता आपण ही चटणी पसरवून घेतली आहे। आता याच्यावर आपण ही परत या पिठाची लेयर देऊया। अशाप्रमाणे मी सगळ्या या इडल्या तयार करून घेते आणि 12 मिनिटासाठी मी आता इडलीचा कुकर गॅसवर ठेवते आहे। हे बघा, आपल्या इतक्या सुंदर अशा गरम गरम वाफे भरल्या इडल्या
तयार आहेत. 12 मिनिटात माझी इडली झालेली आहे. एक आपली चटणी साधी आपण इडली बरोबर खातो ती, एक टोमॅटोची चटणी केली आहे, सांबार केला आहे. आणि तुम्ही इडली बघाल, आपली इडली किती छान छान स्पॉन्जी झालेली आहे बघा. मी तुम्हाला दाखवते, खूप गरम गरम आहे ती, पण अगदी जशी आपली उडदाच्या डाळीची इडली होते ना तशीच. आपल्याला पीठ गुलाबी दिसत होतं, पण आता पहा इडली पांढरी शुभ्र झालेली आहे. आता तशीच ही जी चटणी इडली आहे ना, ही देखील मी तुम्हाला फोडून दाखवते. हे पहा, अशी छान आतून ही चटणी हे झालेली आहे. ही बघा, मी आता तुम्हाला, ही खूप गरम आहे, आणि ही दोन्ही पण मी कट करून दाखवते इडल्या. हे बघा, ह्याच्या आत ही अशी तुम्हाला चटणी दिसेल. ही डायरेक्ट काही गरज नाही, ही इडली घ्या आणि खा, वेगळी चटणी देण्याची गरज नाही. ह्याच्यातही बघा अशी छान ही अशी चटणी इडली आपली तयार आहे. ही तुम्ही पण अशा पद्धतीने मसूर डाळीची इडली करून पहा. एकदम पौष्टिक अशी, सत्वयुक्त, आणि सगळ्याच दृष्टीने ज्यांना काही पथ्य आहेत, पचायला हलकी डाळ हवी आहे, त्यांनी तर ही इडली नक्की करावी. तुम्ही करा. तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर माझा हा इडलीचा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण माझ्या या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.